ही बाई तुमच्या गावातली आहे का? हा, हिला तुम्ही आमंत्रण दिलत का? मग असू दे बाई. पण बाई मी काय म्हणते माहितीये का, एवढा छान असा सुंदर सभा मंडप हा सजलेला आहे. कशी बघाली बघा, काय खाऊन आली कुणास ठाऊक. रागात आहे रागात. बरं असू दे. मी काय म्हणते माहितीये का, सुंदर असा कार्यक्रम चालू आहे, बरोबर आहे ना? हा, आणि तू कुणाला का शिवा देत आलीस? तिकडे मानवरा मला पेरवाच्या फुकाने मारायला लागला. हे सगळ्या लोकांना धावा धावा वाचवा वाचवा म्हणायला लागले. तर या कळ्याच्या ढुलची नाव वाचाय ना, ढुलची वाजव घरात. पण मी काय म्हणते माहितीये का, इकडे सारखी तिकडे जाऊ नको, जरा जवळ ये. मी काय म्हणते, तुला वैतागायला एवढं झालं तरी काय? अगं बाई तुला सांगते, मला नग 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 नग. अगं पण काय नग 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 बाई, तुम्हाला सांगते नग. अगं पण तुला काय नग? नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. बाई काय साप खोटं बोलते ना मावशी, बोलायला ना तुम्हाला हे फाटकं दिसतंय. अगं बायानो, तुम्ही घरात नसलेलं बघून कोणाच्या घरातनं चोरून आणली कोणास ठाऊक. चांगलं फाटकंच लोगडन तुटकी चोळी म्हणते, चांगलं पिवळं जरत हिरव्या पदराचं हिरव्या काटाचं नवकोर लोगडं निसून आली आणि आपल्याला खोटं बोलायला ना. हो अगं दुचकी जरा गावात कार्यक्रम आहे म्हणून चापून चुपून नेसलंय. तुला मधातून उचकून जाऊ का कळेल? आता बाई तुम्हाला सांगते, घालाय चुळी नाही म्हणून या पप्पाचा शर्ट घालून आले. बघा 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 बाई लई गरीब आहे. पण मी काय म्हणते माहितीये का मावशी, फाटका असावं पण ते नेटकं असावं, बरोबर आहे ना? फाटका असावं पण ते कसं असावं? हा, अगं त्याला धुवावं, शिवावं आणि मग लेवावं. ही काळतुंडी मला सांगायला लागली तर धुवावं आणि शिवावं लेवावं. आता तात्यासाहेब तुम्ही, हा ते टुपीवाले तात्यासाहेब तुम्हीच मगाच्या बघायला. आता तुम्हीच मला सांगा, मी काय धुण्या जुगी नाही का शिवण्या जुगी नाही? मग बिघडला कुठं? अहो आई त्याला शिवाय दोन आंबाड्याची भाजी. वा 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 वा. कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी. मला पण देतो. थांब झाल्यावर हाय. कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी नाव काढलं की माझ्या तोंडाला पाणी सुटलं. तोंडाला पारडी पाणी सुटलं. अगं बाई, ही कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी अशी लागती. ही कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी अशी लागती. अहो, ही कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी अशी लागती. कशी लागते? नुसतं अशी लागते. आमच्या तात्यासाहेब तोंडाला फेस आला ना, सांग ना पटशीरा. कुठं तात्यासाहेब? ते टोपीवाले तात्यासाहेब माझे. होय. हो, पण तात्यासाहेब मी एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. हा, आज पातूर नाही, जरा जवळ ये. सोशल डिस्टन्स ठेव. लाजू नको, जवळ ये. बरं येते. हा, ही बाई, मी पण बाई, तुम्ही पण बाया, होय ना? मी बी बाईच. होय म्हणायचं, होय म्हणा. काय झालं हसायला? थांबा, पिप्पानीवाले थांबा. मी बाई नाही, शिवाली बाई. या बाया थांब. कोण बोलणार रे याच्या खेळीचा बाजू? इकडे. बर, हिच्यात आणि आपल्यात काय फरक दिसला तुम्हाला? आता रे बघा, माझे या सगळे वडीलधारे का बोलते, हे बी हसायला लागले. काय फरक दिसला बाळा?
आमच्यात एवढी भारी साडी नेसली काय ही माझी नॅचरल ब्युटी आहे मी तरी काय बरं असू दे बाय जरा अडाणी दिसते जरा इकडे ए बाई वाजव ठोका हा बाय तुम्हाला अडाणी दिसते ना ए तोंड सांभाळून बोल ओ म्हातारी मी 8.5 लेकराची आई झाली मी काय म्हातारी दिसते काय काय म्हणलीस अडाणी म्हणती म्हणा मला 8.5 हा बर हे बघ तू जरा थांब तुम्हाला हलक्यात नका घेऊ हा माझं MABL झालंय काय झालं MABL बर 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 मला इंग्लिशला फास्ट बोलता येतं जरा म्हण बघे काय तर उगाच आम्ही दुबईत कार्यक्रम करून आलो नाही काय म्हणते? ताई, तुम्हाला खरं सांगतो ही सर्व जी मंडळी आहेत ना साहेब हिने दुबईच्या एक्सपो मध्ये कार्यक्रम टाळी केलेले वाजवा आहेत. जोरात टाळी मग तिथं जाताना हा. या शाहीर माळ्यानं हा. कुणाला नेलं असेल कुणाला मलाच नेलं होतं वा 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 काय नेलं होतं द्यायला इंग्लिश येत नाही हा ते लय शिकले माझे बाबा किती शिकले माहितीये का 8वी नापास आहे बरं असू दे थांबा आता हसला पण 8वी नापास असून चेन्नई विद्यापीठात त्यांना डॉक्टर ही पदवी दिलेली आहे आणि भले ते डॉक्टर असले तरी दुबईला जाताना मला नेलं होतं तुला नेलं होता याचा मला सार्थ अभिमान आहे बर ती लय फास्ट इंग्लिश बोलते बाई काय म्हणलीस का लय फास्ट लय फास्ट लय फास्ट इंग्लिश बोलते कसं का इंग्लिश 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 ये शिकलेली आहे मी त्यामुळे जमतं मला इंग्लिश इंग्लिश बरं असू दे तुझं इंग्लिश असू दे तुला परत एकदा आम्ही फॉरेनला नेणार ये हा, इकडे ये. 8.5 लेकराची आई झाली मी अडाणी आहे बघ बर हे बघा पोरांनो काळ तोंडे तुझा बा काळा काय म्हणते तुझा बा काळा भाई हा तू काय म्हणलीस काळ तोंडे ती म्हणे हे नव्ह, किती लेकराची आई 8.5 लेकराची वाघ आली खोकला यायला लागला बिड्यावरून छातीत झाले चाळ ए भाई हा अगं आमच्या गल्लीत कुत्री आहे कुत्री कुत्री हा हा कुत्री असते तिला पण रंग बदलून 8-10 होत्यात अरे देवा. मग तिला काय बचत गटाची अध्यक्ष करतेस का अध्यक्ष बर मुलांनो मी म्हणते त्याच्यासोबत माझ्या मदत म्हणणार ना हा, चला चालू करूया शाळेत जरा ताड बसा मुलं. ताट बसा जरा ताट चला सुरू करायचं माझ्यासोबत हो आजीबाई तुम्ही काय मुली आहे का बाई सगळ्याची माप काढाली हो पदर काढा तोंडात फाड चल हप्त्या अंडी साडी आपण धरू धरू हसायला लागले ए इकडे ये चला मुलांनो पदर फाटला जाऊ नाही आपण नवीन देऊ तिला मावशीला त्या चला, म्हणाय तयार आहे ना 1 2 3 4 मग ही 8.5 काय भानगड आहे का लय इंग्लिश बोलत होतीस ना ते कसं आहे माहितीये का कसं आहे 8 पोरं बाहेरच्या देशात कामाले परदेशात कामाला आहेत बाईची मुलं वा 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 आता 4 पोटात आहे त्याला साड्या 8.5 म्हणजे परदेशानेच बरं असू द्या असू द्या असू द्या पण तुझी परदेशात असणारी मुलं ताई आपण हिला विचारूया काय काय करतात ग बाई पोराचं नाव काढू नको माझा तो यंक्या आहे ना बेळगावचा यंक्या तो तर लय मोठा उद्योग आई साऱ्या चौकात त्याचे पोस्टर लागेल काय सांगता स्टँड वर गेला त्याचे पोस्टर गल्लीत गेला त्याचे पोस्टर वावरात गेला त्याचे पोस्टर तालुक्याला गेला त्याचे पोस्टर साहेब जिल्ह्यात गेला त्याचे पोस्टर अगं सगळीकडे करतोय तर काय? पोस्टर करतय तर काय लय मोठ्या उद्योगाला त्याचे पोस्टर असतात आणि खाली लिहिलेलं असतं हा. चोरापासून सावधान अरे नंबर 2 नंबर 2 चा तर लय मोठा बिझनेस आहे मोठा बिझनेस हो मोठा उद्योगपती असेल सांगता सुद्धा येत नाही काय सांगती अगं काळे तुला सांगते त्याचा एवढा बिझनेस आहे लोक वाट बघत बसते लोक त्याची काय सांगती काय करत नाही ते फक्त सीझन वाईज केसा फुगा ऐकतो बाकी अरे काय रे 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 बस कळलं तुझ्या पोर कळली हुशार आहेस बाई हा. पण मी काय म्हणते माहित आहे का हा. अगं तू आता ह्या कार्यक्रमाला राशीनला येणार होतीस हा, हा. हा हा. जरा जवळ ये हा. मग तुला आमच्या ही आत्ता आली ना आम्ही कधी आलोय ताई कधी आलोय कुठे गेले मामा आमच्या सोबत होते ते हा 4 तास आम्हाला झालं आणि तुला यायला उशीर का अगं ते काय झालं माहितीये हा. का राशीनला कार्यक्रम आहे म्हणलं हा. मग ते कार्यक्रमाला जायचं म्हणलं बर. सगळे पाहुणे फिवणे सगळे बाळ वगैरे सगळं गोताळा जमतो ना हा. म्हणून मी काय नाही तर बुट्टी पार्लरला आबरू काढायला गेलते काय म्हणलीस
शिवी दिली का नाही तुम्ही मला हसतात काऊन तू काय म्हणलीस अनेकदा म्हण बघूया कुठे गेलती बुट्टी पार्लरला आबरू काढा गेलते पण नुसतं आबरू नाही काढली पैसे देऊन आबरू काढले हा गं बाई अडाणे काय करत इकडे 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 अगं त्याला मग बुट्टी काय झालं हा. ते माझ्या ओळखीचं आहे हा शंकर पाटलाची जी बायको आहे ना तिने कोर्स केलाय पुण्यामध्ये बर त्या बुट्टी पार्लरचा बर. मग मी काय म्हणलं आबरू काढता काढता या फटीत जरा चमकीवर ती बी करून आली अरे वा 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 बाई ती गेली आहे आता अवधुळी ना असू दे अजून एकदा जाऊन ये. मी काय म्हणते माहितीये का ताई त्याला काय म्हणतात हो आणि तिथं जाऊन काय करतात अगं तिथं त्याला ब्युटी पार्लर बाळा तुझा वय 4 आणि ॲब्रो म्हणतीस वय तू तुला अजून ॲब्रो उगवली मी नाही बरं असू दे माझ्या ॲब्रोचं खोबरं केलंय ना बाई पदर घे जाणती ज्येष्ठ मंडळी बसल्यात पदर घे हा मी काय म्हणते माहितीये का अगं त्याला ब्युटी पार्लर हो, हो, म्हणतात आणि तिथं जाऊन आयब्रो काढतात पण मी काय म्हणते काय माहितीये का हाय त्या परिस्थितीत नीट राहावं का नाही अगं माझ्या आई मी हाय त्यात सुद्धा नीट नांदली असते अगं पण बिघडलं कुठं त्या देवाला देव खरं सुरतेचे म्हणी पुढदा वसून आणि माळे सारखले ना जगात ना शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सुंदर अशा भारुडामधून सांगतात की माळे सारखले ना जगात गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल रुद्राची माळ असेल किंवा कवड्याची माळ असेल किंवा वैजयंती असेल कारण की एकनाथ महाराज आम्हाला सांगतात की फाटकेच लुगडे तुटकीच चोळी बोला फाटकेच जोरात फाटकेच जोरात बोला आवाज आल्याशिवाय कार्यक्रमच पुढे नाही जाणार फाटकेच तर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना बोला या लुगड्याचं वर्णन करायचं नव्हतं कशाचं वर्णन करायचं होतं तर ह्या लुगड्याचं नाही तर या देहरूपी लुगड्याचं माझं महाराज वर्णन करतात 9 इंद्रिय या शरीराला आहेत 9 ठिकाणी हे लुगडं फाटलेलं आहे आणि 10वं मन असं 9 इंद्रियांचा मेळा आणि 10वं मन हे एकचलित करून महावैष्णव शिरोमणी एकनाथ महाराज सांगतात फाटकेच लुगडे हे शरीर 9 ठिकाणी फाटलेलं आहे ताई तुटकीच चोळी संसाराला लागलं तर त्याच्या सुख नाही बर मंदिरात जाऊन बसावं म्हणलं तर तिथं बी सुख कारण की देह असतो मंदिरात आणि मन असतं घरात बायकोनं कालवण काय केलं असेल बायकोनं भात शिजवलाय का मला सांगा लहानपणी आई डोळ्यात काय घालते जोरात बोला काय घालते तिथं जिथं बसलेले आहेत ज्यांची आईवरती श्रद्धा आहे तेच फक्त बोलतील बाकी कुणीही बोलणार नाही आई डोळ्यात काय घालते आणि डोळ्यात काजळ घातल्यामुळे लहानपणापासून जग सगळं काळ दिसायला लागलं आणि या डोळ्यातलं काळ जर का काढायचं असेल तर काय करावं लागेल हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना ह्या मुखातून हरिनाम घेतलं पाहिजे आणि म्हणून हे देह शिवायला आम्हाला भाव नावाचा दोरा नाहीये म्हणून संत काय म्हणतात याला शिवाय दोरा नाही मला
पर काय म्हणला त्या देवाला देव घर नाही मला नवरा नको पण मी काय म्हणते बाई माहिती आहे का अगं बाई संसार म्हणलं की भांड्याला भांडं लागणारच बरोबर भांडण आला तंटा आला पण मी काय म्हणते माहिती आहे का त्या संसारातच आपण आपल्या नवऱ्यासोबत नीट राहावं बरोबर. न भांडता राहावं बरोबर. स्त्री पुरुषांत एकचित्त मी काय म्हणलं स्त्री पुरुषाचा एकचित्त ते लक्ष्मी नांदायला म्हणलं स्त्री पुरुषाचा विळा भोपळा तिथे लक्ष्मी करे कंटाळा हे पुन्हा कुणाला पडलं त्याने हंटाळ्यावर जर बायको संग जर वाकडे आता लहान तोंडी मोठा घास घेतो जाता जाता विचारतो इथं लगीन कुणा कुणाचं झालंय हात वर करा माझं नाही झालंय मी कशाला करा नाही तर हात वर करा माझे सर्वजण लग्न कुणा या बाई हात वर करायला कस कर लगीन कुणा कुणा झालंय माझं तर झालंय बाई माझं लगीन कुणा संग झालंय माहितीये का त्या पंढरपुराच्या विठ्ठलासोबत माझ्या आईसोबत माझ्या बापासोबत अहो लग्न होणं म्हणजे काय लग्न हे हिंदी अक्षर आहे लग्न म्हणजे लगन एखाद्या सोबत जर तुमची लग्न लागली तर ईश्वरी स्वरूपात तुम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही कारण की संत आम्हाला सांगतात घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे त्या विठ्ठलाचं नाव घेतलं कारण की एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा एक प्रेम दिवाणी एक दरस दिवाणी एकीला भेटल्यावरती सुख मिळत होतं तर एकीला बघितल्यावरती सुख मिळत होतं म्हणून ज्याचं बायको संग वाकडं तो खाईल चुलीची लाकडं आणि जो बायकोचा होईल दास तो खाईल सोन्याचं घास बाई किती ज्ञानी आहे बघा चला पण आता मी काय म्हणते माहिती आहे का तू आता एवढं सगळं ज्ञान वगैरे आम्हाला सांगितलंस पण आता घरी जाऊन तू तुझ्या नवऱ्यासह भांडणार तर नाहीस ना नाही 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 बाई तीसभर लुगड्यासाठी हातभर नवरा सोडा इडी का घोडी हो लय शानी तू लय शानी बरं आता आपण ताई हिला एक काय करूया सांगूया का सगळ्या जाग्या आहात का झकास पैकी हिला हिच्या नवऱ्याचं नाव घेऊ दे का आवाज येत नाही मागणं घेऊ दे का हा बरं मी नाव घेऊ दे असं करू नका ना हो म्हणा घेऊ दे हा हा झाला झाला मी येते चल. आपल्या हातावर तुरी देऊन चालली पळून काय आवाजी वटा मिशा बघून तरी गबसा बाय आता काय तो हातावर तुरी देऊन जाऊ नको हिला नाव घ्यायला पाहिजे का घ्यायला पाहिजे सगळ्या महिलांनी हात वर करून तिला सांगितल्याशिवाय ती ऐकणार नाही या. मला दिसायचं तुम्ही आलंय आलं का बर दिसू दे दिसू दे असू दे असू दे नाव घेऊ दे का आता घ्यायला डोळ्याने नाव घ्यायचं नाही तोंडाने घ्यायचं काय अनेकदा हिच्यात नाव हिला घेऊ दे का बापुराव नुसतं तोंड हालायला लागले आई काही घेऊ दे ऐका मग आता नाव माझं इकडे ये, इकडे ये. सोड हा हात पदर घे कणकण कुदी आणि मनमन माती झालं का अगं डुचके चालू कुठं केलंय ए बरं असू दे घे घे पदर घे बाय पदर घे काही बाणी खन खन हो काय बघाले माझ्याकडे कॅमेऱ्यात बघायले होय बघाले काय नॅचरल ब्युटी घ्या माझी मी बी काय करू त्याला ऐका लिपस्टिक विपस्टिक लावून भारी आलीस बाई काय म्हणले लिपस्टिक काय म्हणते त्याला लिपस्टिक हा अगं ते लावायला गेले ते माझ्या बारक्या पोरगीने मला आणून दिलं होतं हा मला काय वाटलं माहिती का हा. ते खात्याला ते चॉकलेट जागा चावून कचा कचा खाल्लं उलट्या झाल्या बडाबड बाई पण असू दे सोड तुझी बडबड बंद कर नाव घे बर खन खन कुदळी मन मन माती बुरुज खनला अर्ध्या राती त्यात निघालं माणिक पोती राजान दिलं राणीच्या हाती राणीने ठेवलं पलंगाच्या गाती अंग्रेज लोक बरतार कुठे गेला आंघोळीला गेलं जीव वाट त्याला लाज वाटते मला नवरा कायल केला पान खान कायला कांडून कुंडून पंचमी केली काढता लागला डोळा लागे झाला पोळा पोळ्याच काढते गोंडे गणवाले वाकड सोंडे गणचवतीचे मोदक लाडू लक्ष्मीला जेव वाडू लक्ष्मीची पाडू गटी लगेच झाली पित्रपाटी नेसते डाळा गटाला घालते माळा गटात बसते गटीची लग्नाने केली दाटीची लग्नाचं लेते लेणं दिवाळीने केलं येणं दिवाळीची लावते पंती सटाली नेमती सटीचा लावते दिवाना सक्रातीने केला धावा सक्रातीची घेते सुगत पुनवाले दुगत पुन मिळतील ते कणिक शिमगाला आणि शिमग्याचा काहीतरी रंग पाडवा झाला दंग आदलीची काढते सुजी आणि पायलेचा काढते गरा ऐ कॅमेरामॅन हात जोडून सांगतो एक झालं की ऑपरेशन करा